लॉकडाऊन काळात अनेक सुशिक्षितांच्या नोकऱ्या गेल्या। विविध व्यवसायात मंदी आल्यानं नोकरदार वर्गाला रोजीरोटीवर पाणी सोडावं लागलं। पण अशाच एका सुशिक्षित बेरोजगार तरुणानं नोकरी गेल्यानंतर संधी साधली। लहानपणी जोपासलेल्या छंदाचं रूपांतरण त्यानं रोजगार निर्मितीत केलं आणि पेबल आर्टच्या माध्यमातून नव्या स्टार्टअप संकल्पनेची वाट धरली। परभणीच्या प्रल्हाद पवार या तरुणानं नदीपात्रातील दगड, शंख, शिंपल्यांपासून सुबक कलाकृती साकारल्या। लहानपणीच्या छंदातून त्यानं हे कसब अंगीकारलंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळामध्ये एक सुशिक्षित बेरोजगार म्हणून असताना माझ्याकडे कला होती, पेबल आर्ट, जे त्याच्याकडे मी गेल्या 3 वर्षापासून वळलेलो आहे। आणि हा छंद मला असा जडला की मी गोदावरी गावच्या रहिवासी असल्यामुळं गोदावरीमध्ये असलेले विविध शंख असतील, वेगवेगळ्या गारगोट्या असतील, ह्या एकत्र करण्याचा माझा छंद लागला होता। यापासून काही बनवता येईल का हे मनामध्ये आलं आणि त्यापासून मी काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत होतो। त्यामध्ये मुलीचं एक चित्र काढलं मी आणि ते एका वाढदिवसाला दिलं। त्या वाढदिवसाला दिल्यानंतर त्यांनी मला खूप प्रेरणा दिली आणि प्रतिसाद दिला। त्यांनी मला मार्गदर्शन केलं की हे असंच तुम्ही सातत्य ठेवा याच्यामध्ये। छोट्या छोट्या निर्जीव दगडांमध्ये जिवंतपणा आणून त्या माध्यमातून विविध संदेश देणारी पेबल आर्ट ही कला परदेशात मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे। भारतातही काही ठिकाणी आर्टिस्ट या कलेकडे लोकांचं लक्ष वेधत आहेत। प्रल्हादच्या हटके असलेल्या कलेला सर्व स्तरातून दाद मिळते। विशेषतः या कलेच्या माध्यमातून त्यानं कोरोनाविषयी जनजागृती करणाऱ्या कलाकृती तयार केल्या, त्यामुळे त्याला शाबासकी मिळते। आपण जो संदेश लोकांपर्यंत पोहोचवू इच्छितो तो सहजपणे आणि सरळपणे तो जात आहे। यामुळे अशाच प्रकारची इतर सुद्धा पेंटिंग्स त्यांनी तयार करावी अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सृष्टी पेबल आर्टनी जे काही प्रयत्न केलेले आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। जागतिक बाजार मंदीतून जात असताना भारतात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली असताना छंदाच्या माध्यमातून साकारलेला जोडधंदा प्रल्हादला आर्थिक उभारी देण्यास मदत करतोय। यामुळे स्वयंरोजगाराची पायाभरणीच त्यानं केली आहे। जे काही सामाजिक संदेश असतील किंवा मग इंटेरियर डेकोरेशनसाठी, तसेच वाढदिवसाला देण्यासाठी किंवा निरोप समारंभासाठी आदी विषयासाठी हे आर्ट चांगलं कामी येऊ शकतं। हे अँटिक पीस आहे। यानंतर एक जर फ्रेम बनवली तर यानंतर दुसरी फ्रेम कोणाला बनवता येत नाही। मला जरी ठरवलं तरी मी बनवू शकत नाही। त्यामुळे हे या फ्रेमचं खूप महत्त्व आहे। हे तसं पाहिलं तर खडेच आहेत, जिथं बघितलं तिथं मिळू शकतात, पण ह्याच्यामध्ये असलेली जी संकल्पना आहे आणि जी थीम आहे, खरं तर ही थीम खूप महत्त्वाची आहे। यासाठी बरेच दिवस द्यावे लागते, रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागते, त्यानंतर हे आपल्याला फ्रेम बघावयास मिळते। छंदाला रोजगार आणि कलेचं रूप कसं आणता येईल या दृष्टिकोनातून प्रल्हादनं पेबल आर्टचा शोध घेतला। याच कलेच्या माध्यमातून त्यानं विविध कलाकृती साकारून रोजगार निर्मिती सुरू केली। ग्रामीण भागातील तरुण बहुधा शहरांकडे ओढले जातात, मात्र येणाऱ्या काळात अशा होतकरू तरुणांना गावच्या ठिकाणीच विविध कलांचं प्रशिक्षण मिळाल्यास जोडधंदा म्हणून यातूनही पुरेसं उत्पन्न काढण्यात त्यांना यश मिळू शकतं। ब्युरो रिपोर्ट, ETV भारत। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाउनलोड करा ETV भारत ॲप।